लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 31 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर आजचा एपिसोड डिटेलमध्ये ऐका काय झालं आज मालिकेमध्ये. सुरुवातीला आपण बघतोय पार्थ जीवाला विचारतो ना काल, काय रे बाबा काही लपवत तर नाही आहात ना तुम्ही आमच्यापासनं, ऍक्सिडेंट लपवलं तसं काही लपवत असेल तर सांगून टाक आत्ताच. जीवा भाऊक होतो बरं का मंडळी. मी तुम्हाला कालच म्हणलं होतं, त्याला आता मनात येतं हीच योग्य वेळ आहे, सांगून टाकू का खरंच पार्थ दादाला, म्हणजे माझ्या मनावरचं ओझं तरी हलकं होईल. जीवाला असं वाटत असतं की पार्थला आता सांगावं, म्हणून तो आता पार्थला सांगायलाच जाणार. तेवढ्यात दुसरा सीन घेतलाय त्यांनी. आता काव्या नंदिनीला विचारत असते की ताई तू तुझ्या पोटातल्या बाळाशी का बोलत नाहीस ग, का काय झालंय. मग नंदिनी तिला असंच म्हणजे उत्तर देते, अगं काय तू पण काव्या, अगं मी माझ्या पोटातल्या बाळाशी तासन तास चॅटिंग करत असते, फक्त आमच्या वेळा जरा वेगळ्या आहेत बरं का. अगं काय होतं, रात्री जीवा झोपला ना की मग आमची छकुली जागी होते बघ, आणि मग रात्री आमच्या गप्पा सुरू होतात. जागरण होतं ग मला त्यामुळे, असं ती काहीतरी थातूर मातूर कारण देते तिला. आता काव्याला खूप चांगलं वाटतं की चला काही का असे ना आपल्या बहिणीचं व्यवस्थित सुरू आहे ना, काळजीनेच विचारलंय तिने. काव्या विचारते, अगं खरंच का ताई, तू खरंच सांगतेस. मग नंदिनी म्हणते, हो ना अगं, दुपारी कसं माझं डोळे जड होतात तेव्हा माझ्या मुलीला जागायचं असतं बघ, मला झोपायला की तिला जागायचं असतं. नंदिनी बरंच काय काय बोलते बरं का, म्हणजे कुठल्या कुठं बोलते ती. म्हणजे जर माझ्या मुलीला 5 मिनिटं शाळेत जायचं असेल आणि तिला झोपायचं असेल तर मी तिला झोपू देणार नाही, मग तसं मी तिला सांगितलंय. मग काव्या तिला म्हणते, ताई बघ ना आता माझ्या पण बाळाच्या कशा मुवमेंट वाढल्या आहेत, बघ कसं पोटात लाता मारता येते. काव्याने नंदिनीचा हात तिच्या पोटावर ठेवला आणि नंदिनी या क्षणाला भाऊक झालेली असते बरं का मंडळी. आणि यावेळेला तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बरंच काही बोलून गेलेत. अप्रतिम वाटलाय हा सीन बघताना. यावेळेला काव्या बोलती आणि मागून बॅकग्राऊंडला त्यांनी एक वेगळंच गाणं ऐकवलंय आपल्याला, आणि या गाण्या समवेत आपल्याला नंदिनीचे एक्सप्रेशन्स दाखवलेत. किती भाऊक झालीये ती बाळासाठी बघा ना. बिचारी नंदिनी, तिला बाळ होऊ शकत नाही त्यामुळे तिला काय काय सहन करावं लागतंय. तर आता इकडे जीवा पार्थला सांगणार, तेवढ्यात मानिनी बाहेरून हाका मारते जीवाला आणि पार्थला सुद्धा. पार्थ म्हणतो, बरं चल जीवा, अरे लाडूची वाट बघतायत सगळेजण बाहेर. काय रे ए जीवा, काही सांगत होतास का मला. अरे काय विचारतोय मी तुला जीवा, काही बोलणार होतास का. जीवा मग टाळतो आणि म्हणतो, अरे दादा असं काही नाहीये, ऑल इज वेल, बघ माझे 4 लाडू झाले, तुझा एक पण नाही झालाय. पार्थ म्हणतो, अरे नाही जमलं रे बाबा, असं म्हणून तो आता ते सगळे लाडू घेऊन बाहेर जातो. जीवा आता विचार करतो, बापरे बरं झालं नाही सांगितलं ते. इकडे रम्याला वास येत असतो बरं का लाडू बनवायचा, ती वास घेत असते मेकअप करता करता आणि वसू आत्याला म्हणते, ए आई कसला घमघमाट सुटलाय ना लाडवांचा. त्यावर वसू आत्या म्हणतात, बाई वास सुटणारच, लाडक्या सासूबाई आणि बाईल वेडे नवरे स्वयंपाकघरात लाडू करताय बाई ओट्सचे. त्यावर रम्या म्हणते, आई मला पण खायचे हा लाडू. लगेच वसू आत्या म्हणतात, तू काय गरोदर आहेस का. रम्या म्हणते, आई काय बोलतेस तू. लगेच वसू आत्या म्हणतात, हो अगं गरोदर आहेस का तू, ओट्सचे लाडू त्यांनी गरोदर बायकांसाठी केलेत त्यांच्या, तुला कशाला देतील ते. रम्या म्हणते, आई काहीतरी जा, असं लाडू खायला काय कोणी प्रेग्नेंट व्हावं लागतं का. वसू आत्या म्हणतात, नाहीतर काय नाही, म्हणजे तुझी आणि त्यांची काय मैत्री आहे ना, तुला तर लगेच लाडू आणून देतील ना, त्या प्रेमाने देतील तुला आणून, हो की नाही रम्या. त्या वाकडं बोलत असतात रम्याला आणि म्हणत असतात, रम्या मी काय म्हणते, तुला लाडूच खायचे आहेत ना, सोपं आहे की. अगं तू आणि विजयराव घ्या की मनावर, मग बघ मी 2-3 किलोचे लाडू करेल तुझ्यासाठी. लगेच रम्या चिडून म्हणते, आई काय नॉनसेन्स बोलतेस ग तू, लाडू खाण्यासाठी प्रेग्नेंट हो मी, काही काय. वसू आत्या म्हणतात, अगं रम्या कधी ना कधी तुम्हाला बाळाचं प्लॅनिंग करायचंच आहे ना. रम्या म्हणते, नाही नाही अजिबात नाही, तू विषय भलतीकडे नेऊ नकोस आई. रम्या खूप चिडते बरं का वसू आत्यावर आणि म्हणते, प्लॅनिंगच करायचं असेल ना तर मिशनचं प्लॅनिंग करूयात ना. वसू आत्या म्हणतात, कसलं मिशन. रम्या म्हणते, आई तुझं वय झालं का ग, तुला आठवत नाही का आपण ठरवलं होतं ना त्या आर्याला आपल्या बाजूने वळवायचं, तिच्याशी मैत्री करायची. वसू आत्या म्हणतात, आपण लाख गोष्टी ठरवू ग, आपण तशा व्हायला पाहिजे ना. त्या पपईचा एपिसोड किती गाजला माहितीये ना. नाही हे सगळं लक्षात घेता तुला वाटतं रम्या की ती आर्या तुझ्याशी मैत्री वगैरे करेल. रम्या म्हणते, आई मला चॅलेंज करू नकोस हा, रम्या आहे मी रम्या, तू विसरलीस का. अगं खोटी मैत्री करून मी त्या काव्याला सुद्धा बाटलीत उतरवलं होतं, या आर्या काही चीज आहे. लगेच वसू आत्या म्हणतं, हो का काय ग रम्या, या आर्याला कसं बाटलीत उतरवणार आहेस तू आणि मैत्री करणार आहेस तिच्याशी. रम्या म्हणते, विचार करू ना विचार करू. वसू आत्या म्हणतात, हो का, अच्छा अच्छा विचार करायचा आहे का अजून. वसू आत्या आता जरा गमतीशीरच घेता येतं रम्याला. म्हणजे रम्या आता काही पण बडबडते असं त्यांना वाटतंय. आता लगेच रम्या म्हणते, आई एक काम करू आपण, त्या आर्याला ना कॉल करू, नाही म्हणजे अशा वेळेला प्रेग्नेंट बायकांना काय केलेलं आवडतं ग. आता या वसू आत्या म्हणतात, म्हणजे ही रम्या विचार करत असते आर्यासाठी काय करावं बा ज्यामुळे ती इम्प्रेस होईल. वसू आत्या म्हणतात, आता मला काय माहिती त्या आर्याला काय आवडतं. मग रम्या म्हणते, आई विचार कर ना, मी जेव्हा तुझ्या पोटात होते तेव्हा तुला काय केल्यामुळे चांगलं वाटायचं, जरा विचार कर ग. म्हणजे ऑफिस आणि मी दोन्ही गोष्टी सांभाळायचीस ना तू तेव्हा.
तेव्हा काय केल्यानंतर तुला असं छान वाटायचं? मग स्वात्याला आठवतं. त्या म्हणतात, "अगं बाई, तेव्हा तुझे बाबा माझी खूप काळजी घ्यायचे. मला खूप आवडायचं गं रम्या ते." मग लगेच आता रम्या म्हणते, "येस, कळलं मला. आई काळजी, काळजी." अगं आई, तसंही मुलींना काळजी आणि अटेन्शन हवंच असतं. तसंच आर्याला पण हवं असेलच. नेहमीच असं वाटतं गं मुलींना, की काळजी मिळावी, अटेन्शन मिळावं. आता बघ आई, तू मी त्या आर्याशी कशी मैत्री करते ते. आता लगेच आर्याला फोन लावला बरं का रम्याने. मग स्वात्या फोन लावायच्या आधीच विचारतात, "काय गं रम्या, तुझ्याकडे आर्याचा नंबर कुठून आला?" रम्या म्हणते, "आई कम ऑन रम्या आहे मी, रम्या." आता लगेच स्वात्या म्हणतात, "हो का? बरं, बरं, विसरलेच होते मी." काही म्हणा, आज स्वात्याला जरा बोरच झाले, तर रम्याचे प्लॅनिंग असं म्हणायला हरकत नाही. विचार करा स्वात्या, आम्हाला किती बोर होत असतील. असो मंडळी, एक गंमत वाटली म्हणून तुम्हाला ऐकवलं. तर आता इकडे बघा, या आर्याला फोन लावला बरं का रम्याने. आता स्पीकरवर ठेवलाय फोन आणि लगेच म्हणते कशी, "अगं आर्या, अ, ओळखलं का? नाही म्हणजे आपली चांगली मैत्री जमली तर तू मैत्रीण म्हणू शकतेस." लगेच तिकडनं आर्या म्हणते, "रम्या शितोळे, अगं बाई, मी तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये गं. मला तुझ्याशी संबंध ठेवायचा नाहीये." असं म्हणून ती फोन ठेवणार असते आर्या. लगेच रम्या म्हणते, "ऐक ना आर्या, फोन नको ठेवूस गं. अगं जरा चिडचिड करू नकोस. तुझ्या बाळासाठी चांगलं नाहीये ते. अगं ऐकतेस ना? हॅलो आर्या." आर्या म्हणते, "हां, काय गं? बोल पुढे." लगेच रम्या म्हणते, "आर्या, अगं जे झालं ना त्यासाठी मी सॉरी म्हणते गं. चुकलंच गं तेव्हा आमचं. पण आता ना आम्हाला जरा काळजी वाटते गं तुझी, म्हणून तुला फोन केला. आम्हा देशमुखांकडे ना काव्या नंदिनीची काळजी खूप घेतायत गं. सगळेच जण घेतात. म्हणजे पार्थ झालं, जीवा झाले, मामी झाली माझी. तुझी काळजी घ्यायला कोणी नसेल ना? म्हणजे तुझी आई, तुझी फॅमिली तुमच्यासोबत राहत नाही ना?" लगेच आता काहीतरी बोलते ती स्वात्याला, म्हणजे ते बॉयफ्रेंडचं नाव विसरली ती. स्वात्या आठवण करून देतात, चैतन्य नाव आहे त्याचं. मग लगेच रम्या म्हणते, "हां, म्हणजे तसा तुझा बॉयफ्रेंड आहे चैतन्य, पण तरी सुद्धा तुला असं एकटं-एकटं वाटत असेल ना, म्हणून सहज फोन केला गं. काळजी वाटली तुझी म्हणून. मी काय म्हणते, अगं तू मला तुझा ॲड्रेस देतेस का? नाही तुझा पत्ता देतेस का? आमच्याकडे ओट्सचे लाडू बनवले जातात. जीवा आणि पार्थ त्यांच्या प्रेग्नंट बायकांसाठी लाडू बनवतात. तुला पाठवते ना मी. तू प्रेग्नंट आहेस ना? मी मी पाठवते ना तुला, पार्सल करते लाडू. ॲड्रेस दे तुझा." आता लगेच आर्या विचार करते मनामध्ये, "बापरे! जन्मजय नंदिनीसाठी लाडू बनवतोय." रम्या म्हणत असते, "हॅलो, हॅलो आर्या, आहेस ना?" लगेच आता आर्या म्हणते, "हे बघ, तू पार्सल वगैरे आणू नकोस रम्या. ठीक आहे, थँक यू माहिती दिल्याबद्दल." असं एवढं बोलते आणि फोन ठेवून देते. रम्या विचार करते, आई अगो कशी गं ही? बघ ना." स्वात्या रम्याला हसायला लागतात, की तिची काही डाळ इथे शिजली नाही म्हणून. असो, आता रम्याने दिलेल्या अमूल्य माहितीमुळे आर्या मॅडम तिथे पोहोचू शकल्या. इकडे यांचा लाडवांचा गोंधळ सुरू असतो. जीवा आणि पार्थ दोघे लाडू घेऊन येतात बाहेर आणि स्वतःच कौतुक करायला लागतात, "आम्ही असे लाडू बनवले, तसे बनवले." मानिनी म्हणते, "हां, यांनीच बनवले. मी तर नव्हतेच ना स्वयंपाकघरात." मग जीवा म्हणतो, "हो गं माझी माय, तू पण होतीसच." मग काव्या नंदिनी पण विचारतात, "कसे झाले लाडू? दाखवा ना आम्हाला, टेस्ट द्या ना. मस्तच झाले असणार लाडू." आणि मग ते टेस्ट करत म्हणतात, "वाह! मस्त केलेत हं लाडू." नंदिनी पण म्हणते, "वाह! पार्थ देशमुख, कमाल हं, प्रोग्रेस आहे तुमची. तुम्ही चक्क ओट्सचे लाडू केलेत." जीवा म्हणतो, "अगं दादाने हात पण भाजून घेतलाय लाडू करताना." लगेच काव्याला दाखवतो तो हात पार्थ. लगेच आर्या येते बरं का यांच्या गप्पा सुरू असताना. आर्याला बघून नंदिनीला खूप कसं तरी होतं. आर्या येते आणि सगळ्यांना हॅलो गाईज असं म्हणते. रम्या आणि वसुआत्या पण बाहेर येतात त्यांच्या खोलीतून. लगेच वसुआत्या म्हणतात रम्याला, "अगो बाई, ही इथे कशाला आली? अरे देवा, हिने आपलं नाव घेतलं तर." रम्या म्हणते, "आई ती लाडू खायला आली असेल, आपलं नाव नाही घेणार ती." लगेच आता नंदिनी खुणवते काहीतरी जीवाला बरं का. आता लगेच आर्याला वेलकम करते मानिनी आणि पार्थ म्हणतो, "अचानक आलात?" लगेच आर्या म्हणते, "हो ॲक्चुअली माझ्या पोटातल्या बाळाला जरा घरचं आणि हाताने बनवलेलं खावंसं वाटत होतं. मग असं वाटल्यावर मी तरी कुठे जाणार ना." आर्या असं बोलल्या बोलल्या मानिनी प्रेमाने म्हणते, "अगं अर्थातच तू इथेच येणार आमच्याकडे, त्यात काय एवढं." आता लगेच आर्या बिलगते बरं का मानिनीला आणि म्हणते, "थँक्यू आई." नंदिनीला खूप खटकतंय तिचं वागणं बरं का. लगेच वसुआत्या आणि रम्या पण एकमेकींमध्ये कॉमेंट्री करत असतात. वसुआत्या म्हणतात, "बाई, मानिनीला आई म्हणते ती." आता ती आर्या लाडू बघते आणि म्हणते, "अरे वा, लाडू कोणी बनवलेत?" मग लगेच आता या मानिनीबाई सांगतात, "अगं मी सांगते तुला, आमच्या पार्थनी बनवले, त्याने हातही भाजून घेतले, जीवाने बनवले नंदिनीसाठी. ए पोरींनो, अरे लाडू खा, कसे झाले सांगा ते." आता मानिनी खाऊ घालणार या नंदिनीला लाडू. तेवढ्यात आता पार्थ म्हणतोय, "आई थांब जरा, आमच्याकडनं उल्लू बनवून हे लाडू बनवून घेतलेस ना तू, आता आम्हाला खाऊ घाल दे ना आमच्या बायकांना." जीवा आता लगेच हातात घेतो लाडू आणि नंदिनीला खाऊ घालत असतो आणि पार्थ काव्याला खाऊ घालतो लाडू. आता दोघी लाडू खातात आणि म्हणतात, "वा, मस्त झाले आता लाडू, टेस्टी एकदम." आता आर्याला पण खायचा असतो बरं का जीवाच्या हाताने लाडू. बघा ती कशी करते आता. आर्या म्हणते, "आई तुम्ही मला भरवा बरं, यांना जाऊ द्या त्यांच्या बायकांकडे आणि मी तुमच्या हातचं खायला आले असं समजा."
भरवा ना, म्हणजे मला तरी कोण आहे ना तुमच्याशिवाय. लगेच मानिनी म्हणते, "अगं बाई, बरं, बरं भरवते हां, मी तुला भरवते. तुला सांगते वडीलधारे नेहमी असं म्हणतात, म्हणजे घरातली मुलं सुनांच्या मागे-मागे करायला लागतात ना, तेव्हा घरात एखादी लेक असायला हवी. तशी तू माझी लेक आहेस हं. तू आली की माझ्यासाठी." असं म्हणून मानिनी आता या आर्याला एक घास खाऊ घालते लाडवांचा. आर्याला फार भारी वाटतंय बरं का. ती मुद्दाम जेलस करवती आता नंदिनीला. आता पुन्हा त्यांना मिठी मारते मानिनीला आणि म्हणते, "थँक आई" आणि मुद्दाम नंदिनीकडे बघत असते. नंदिनीला हे काय कळत नाही का प्रेक्षकांनो, आणि बायकांना तसाही सिक्स सेन्स असतोच. लगेच आता आर्या जीवाला म्हणते, "जन्मजय लाडू छान झाले बरं का." जीवा आता हळूच "हो का? थँक असं म्हणतो तिला. पार्थ म्हणत असतो, "काव्या खा ना, तुम्ही पण लाडू खा." आणि यांचे लाडू भरवा-भरवीचे कार्यक्रम फायनली होऊन जातात. हे सगळे पोरं मिळून आता मानिनीला पण लाडू भरवतात बरं का. आता वसू आत्या म्हणतात, "काय चाललेलं आहे यांचं?" रम्या वसू आत्याला म्हणते हळूच, "आई, ही आर्या आपलं मिशन सक्सेसफुल करणारच बघ." आता या आर्याने लाडू खाल्ले बरं का. यांचा गोंधळ चालू असताना आणि मनात आर्या म्हणत असते, ती धमकी देते बरं का मनातल्या मनात नंदिनीला, आणि म्हणते कशी, "बघत राहा तू नंदिनी, बघत राहा. नाही तुझी जागा घेतली या घरातली एक दिवस आणि जन्मजयाचं पण मन जिंकलं तर नावाची आर्या नाही." मी असं काहीतरी बडबडते बरं का लाडू खाताना, आणि नंदिनीकडे बघत असते आणि नंदिनीला कळतं की हिच्या मनात काहीतरी वाईट उद्देश आहे. आता बघा प्रेक्षकांनो, शेवटची सीन तुम्ही बघत आहात. इकडे आता नंदिनी तिच्या बेडरूममध्ये जाते, पण तिला हे जे काही झालं ते पटलेलं नाहीये. ती खूप चिडचिड करते आता. तिला आठवत असतं की आर्या कशी नाटकं करते. आता तेवढ्यात जीवा येतो रूममध्ये आणि तिला म्हणतो, "काय गं नंदू डार्लिंग, तू आता अनरोमॅन्टिक झाली असं. मला वाटलं मी छान लाडू केले तुझ्यासाठी, तू मला जवळ वगैरे घेशील." नंदिनी म्हणते, "काय चाललंय तुमचं जीवा? माझं अजिबात मूड नाही हां. खाली काय चाललं होतं ते सगळं?" जीवा म्हणतो, "अगं काय झालं? काय चाललं होतं? तुझ्यासाठीच तर लाडू केले होते ना मी स्पेशल." नंदिनी म्हणते, "मी त्याबद्दल बोलत नाहीये. आर्याचं काय चाललं होतं सांगा बरं मला. ती कशी आईंना आपल्या आई-आई म्हणत होती." लगेच आता जीवा म्हणतो, "अगं मग काय झालं?" नंदिनी म्हणते, "असं कसं? माझ्या सासूला आई म्हणायचा हक्क तिला कोणी दिला? गेल्या दिवसापासून मी बघते ती माझ्या सासूला आई आई हाका मारते. तिला कोणी अधिकार दिला माझ्या सासूला आई म्हणायचा?" नंदिनीला आता जीवा म्हणतो, "अगं असं काही नाहीये. अगं तू उगाच काही विचार मारते. आई हाक मारली तर एवढं काय?" तर नंदिनी म्हणते, "असं कसं? तुम्हाला काही चुकीचं नाही वाटत याच्यात? हे बघा जीवा, तिला आईच म्हणायचं होतं तर ती आईला भेटली त्याच दिवसापासून आई म्हणली असती ना. तेव्हा ती काकू म्हणत होती आईंना, आणि आता अचानक अहो आई म्हणायला लागली ती. या घरात मी आणि काव्या आम्ही दोघीच त्यांना आई म्हणतो बरं का. आणि हो, ए मावशी, अहो काकू आणि अहो आई यातला फरक कळतो बरं का आम्हा मुलींना." जीवा म्हणतो, "बापरे बापरे बापरे, तुम्ही बायका कशावरून अशा पॉझिटिव्ह होताल ना, कळत नाही बाबा." "अगं माझी क्यूट नंदिनी, अगं एवढं पॅनिक होऊ नकोस गं. मला काय वाटतं बघ, हे बघ ती एकटी आहे मुंबईमध्ये आणि कसं आहे तिचे आई बाबा नाहीये, आणि म्हटली असेल ती सहज आईला आई, एवढं काय त्यात." आता जीवाचा फोन येतो म्हणून तो बाहेर जातो बरं का, म्हणून यांचं बोलणं अर्धवट राहतं. पण नंदिनी मात्र मनात विचार करते, या आर्याचं काहीतरी चाललंय, काहीतरी डोक्यात शिजतंय तिच्या. नाही, जीवाला ही गोष्ट कॅज्युअल वाटते, पण मला नाही वाटत आहे. मला वाटतंय आर्या काहीतरी ठरवून आईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. काय चालू असेल त्या आर्याच्या डोक्यात? असे अनेक प्रश्न नंदिनीच्या डोक्यात घोळतायत. आणि इथेच आजचा एपिसोड संपून जातोय. आता पुढच्या भागात आपण बघतोय, काव्या सहज म्हणते पार्थला, "आपण दोघं जण नेहमी वेगवेगळ्या टोकाला बोलत असतो हं. आयुष्यात वेगळे झालो नाही म्हणजे मिळवलं." आणि तेवढ्यात आता वाऱ्यामुळे त्या पार्थ आणि काव्याचं स्केच पडतं खाली, त्यामुळे पार्थ पॉझिटिव्ह होतो आणि काव्याला म्हणतो, "आपण आता कधीच एकमेकांपासून वेगळे नाही होणार काव्या, मला प्रॉमिस करा. आपण दोघं कधीच वेगळे नाही होणार काव्या, आणि आपल्यात रामायण कधीच घडणार नाही." असं तो काव्याकडनं वचन घेतो. आणि इकडे रम्या म्हणते, "आई, आता या घरात 16 डिसेंबर पुन्हा होणार बघ." काय होणार आहे कोणास ठाऊक प्रेक्षकांनो पुढे मालिकेत. तर असा होता आजचा डिटेल रिव्ह्यू. कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.